मी प्रभाकर दात्र जनसंवाद या यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण आज या ठिकाणी आम आदमी पक्षाचे प्रमुख व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री यांच्या राजकीय उदय आणि राजकीय अस्त यावर आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. अरविंद केजरीवाल हे प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत होते आणि प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना त्यांना ती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जाऊन आपण काहीतरी करून करावं अशा पद्धतीची तळमळ त्यांच्या मनामध्ये होती आणि त्यांनी ते सामाजिक सेवेच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी काम पण सुरू केलं होतं. दिल्लीच्या झोपडपट्टी भागामध्ये ठिकठिकाणी त्या ठिकाणी जे गरीब समाज होता त्यांना वारंवार मदत करण्याचं काम सुद्धा ते या ठिकाणी करत होते. 1989 साली विश्वनाथ प्रताप सिंग माजी पंतप्रधान यांनी मंडल आयोग लागू करण्याची घोषणा या ठिकाणी देशामध्ये केली असता त्याच्या विरोधात देशभर आंदोलन उभं राहिलं आणि त्याच आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल यांनी जस्टिस फॉर इक्वल अशा प्रकारे सर्वांना समान अधिकार, सर्वांना समान न्याय ह्या माध्यमातून आरक्षणाच्या विरोधात दिल्लीच्या आंदोलनामध्ये त्यांनी फार मोठा सहभाग त्या ठिकाणी घेतला आणि हे सर्व करत असताना ते संधीची वाट पाहत होते आणि ती संधी त्यांना या ठिकाणी मिळाली. महाराष्ट्रातले सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते अण्णा हजारे यांनी देशामध्ये 2011, 12, 10 सालापासून वातावरणात खूप ठिकठिकाणी आर्थिक घोटाळे होत होते, ते बाहेर येत होते. या ठिकाणी देशांमध्ये प्रशासकीय सेवेमध्ये फार मोठा भ्रष्टाचार ठिकाणी वाढला होता आणि एक मोठं असंतोषाचं वातावरण देशामध्ये या ठिकाणी होतं. आणि हे सर्व होत असताना त्यांनी 4 एप्रिल 2011 मध्ये त्यांनी दिल्लीमध्ये इंडिया अँटी करप्शन याच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी प्रशांत भूषण असतील, या ठिकाणी मेघा पाटकर असतील, त्यानंतर स्वामी अग्निवेश असेल, अरविंद केजरीवाल असतील, असे अनेक लोकांनी या ठिकाणी असे अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये उडी घेतली आणि हे आंदोलन खूप मोठा प्रतिसाद देशामध्ये या ठिकाणी मिळाला. देशभर फार मोठं आंदोलन या देशामध्ये झालं आणि एक भ्रष्टाचाराची चीड, संताप जो होता लोकांमधून त्या ठिकाणी या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत होता. आणि ते आंदोलन होत असताना अण्णा हजारेंची जी मागणी होती, त्यांचे जे प्रमुख जे होते भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातले, त्यांची प्रमुख मागणी होती की जनलोकपाल विधेयक आणायचं आणि ह्या विधेयकाच्या माध्यमातून भ्रष्टाचारावर अंकुश निर्माण करायचा अशा पद्धतीची मागणी त्यांनी सरकारकडे केली. सरकारने लोकपाल विधेयक आणण्याचा प्रयत्न केला पण तोही या ठिकाणी फसला. तो काही लोकपाल विधेयक या ठिकाणी आलं नाही आणि मग या ठिकाणी 26 नोव्हेंबर 2012 रोजी या आंदोलनाच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना या ठिकाणी केली आणि मग राजकीय पक्ष स्थापन केल्यानंतर दिल्लीमध्ये या ठिकाणी नुकत्याच निवडणुका लागणार होत्या आणि त्या माध्यमातून 2013 मध्ये त्यांनी पहिली विधानसभेची निवडणूक ही आम आदमी पक्षाच्या वतीने झाडू या निशाणीच्या माध्यमातून त्यांनी ती निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं.
म्हणजे 70च्या विधानसभेमध्ये त्यांना जवळपास 28 जागा मिळाल्या आणि त्या 28 जागा मिळाल्यानंतर काँग्रेसच्या मदतीनं दिल्लीमध्ये सरकार स्थापन झालं. पण ते सरकार फार दिवस नाही चाललं आणि मग 2 महिन्यातच दिल्लीची विधानसभा बरखास्त झाली आणि त्या ठिकाणी 2015 साली परत या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं. म्हणजे 70 जागेमध्ये 67 जागा आम आदमी पक्षाला त्या ठिकाणी मिळाल्या. या ठिकाणी सत्ता मिळाल्यानंतर सुरुवातीला त्यांनी शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज या ज्या काही मूलभूत सुविधा होत्या ह्या चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत नेण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या. शिक्षणाच्या संदर्भामध्ये आमूलग्र बदल केले, सुविधा दिल्या. वेगवेगळ्या ठिकाणी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे होतं ते सुद्धा त्या ठिकाणी केलं. आरोग्याच्या बाबतीमध्ये त्यांनी मौला म्हणजे छोट्या छोट्या ठिकाणी हॉस्पिटल त्यांनी सुरू केली. अशा पद्धतीनं आरोग्य सुविधासुद्धा लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. शिक्षणात बदल केले, शिक्षणाच्या सुविधा वाढवल्या. आरोग्यात बदल केले, आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी वाढवल्या. असे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी प्रामुख्याने केलं आणि सतत जनतेमध्ये राहून काम केलं. आणि हे सर्व करत असताना या ठिकाणी आपण नुसत्या नागरी सुविधा हा भाग सुद्धा महत्त्वाचाच आहे, कारण दिल्ली शेवटी देशाची राजधानी आहे आणि ह्या राजधानीच्या शहरामध्ये देशातल्या सगळ्या भागातले लोक दिल्लीमध्ये राहतात. मग त्या ठिकाणी बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, तुमचं उत्तराखंड असेल, हरियाणा असेल, पंजाब असेल, अशा आसपासच्या राज्यामधील या ठिकाणी सर्व लोक रोजीरोटीसाठी, रोजगारासाठी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला येतात आणि आपली रोजीरोटी त्या ठिकाणी करतात. फार मोठा वर्ग आहे आणि अशा ह्या दिल्लीमध्ये नागरी सुविधांबरोबर इतर सुद्धा प्रश्न फार मोठे होते. या ठिकाणी ते प्रश्न अरविंद केजरीवालच्या लक्षात आले नाही अशातला भाग नाही, परंतु ते प्रश्न सोडवण्यासाठी जे काही नियोजन करावं लागतं, जी काही गुंतवणूक करावी लागते, ती गुंतवणूक, ते नियोजन त्यांच्याकडनं पाहिजे तसं होताना या ठिकाणी दिसत नव्हतं. आणि हे सर्व करत असताना परत एकदा 2020 साली निवडणुका आल्या विधानसभेच्या, दिल्ली विधानसभेच्या. त्याही निवडणुकीमध्ये परत आम आदमी पक्षाने प्रचंड यश मिळवलं. म्हणजे जवळपास 70च्या जागेमध्ये मला वाटतं 65 जागा मिळाल्या न उर्वरित जागा या ठिकाणी बीजेपीला मिळाल्या. मी बघा सांगितल्याप्रमाणे की हा त्यांचा दुसरा जो विजय होता, तिसरा विजय होता, हा प्रामुख्याने त्यांनी केलेल्या कामामुळेच होता, निश्चितपणे होता. आणि ह्या कामामुळे या ठिकाणी कामामुळे विजय मिळाला आहे. ते आरोग्य, शिक्षणातले काही प्रश्न पण त्यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सोडवले. परंतु या ठिकाणी इतर जे काही प्रश्न निर्माण होत होते, फार मोठ्या प्रमाणात प्रश्न निर्माण होते. रोजगाराचा प्रश्न फार मोठा आहे की रोजगार निर्माण करायचा असेल तर त्या ठिकाणी उद्योगधंदे पाहिजे. उद्योगधंद्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतो. आता दिल्लीच्या आसपास मनेसर आहे, नोएडा आहे, अशा दिल्लीच्या आसपास मोठमोठ्या औद्योगिक वसाहती आहे. रोजगार नाही अशातला भाग नाही. परंतु या ठिकाणी जे उच्च शिक्षित आहेत किंवा जे कमी शिक्षित आहेत त्यांना रोजगार मिळवून देणं सुद्धा हा फार महत्त्वाचा भाग होता त्या ठिकाणी. अशा प्रकारे काम करत असताना काही गोष्टी अशा घडत गेल्या की जसं 2021 साली 21-22 दरम्यान त्यांनी एक मद्यविषयक म्हणजे दारूविषयक धोरण त्यांनी या ठिकाणी राबवण्याचं एक धोरण आणलं आणि त्या धोरणाच्या माध्यमातून खाजगी जे वितरक होते, मद्य वितरक होते आणि एंटरप्राइजेसच्या माध्यमातून जे वितरक होते त्यांना त्या ठिकाणी दारू विक्रीचे परवाने त्यांनी त्या ठिकाणी दिले. आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये काही गैरव्यवहार झाला, काही नियमाला डावलून काही गोष्टी केल्या गेल्या आणि त्यापासून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काहीतरी मोठा आर्थिक घोटाळा झालेला आहे अशा प्रकारचं वातावरण, अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी निश्चितपणे घडल्या.
आणि फार मोठा ठपका म्हणजे ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष की आम्ही भ्रष्टाचार त्या ठिकाणी कधीही होऊन देणार नाही, आम्ही साधं राहणीमान, कुठल्याही प्रकारचा बडेजाव आम्ही त्या ठिकाणी करणार नाही, आम्ही कायम जनतेचे सेवक राहू, अशा पद्धतीनं ते राजकारणात आले. परंतु कालांतराने ज्या काही गोष्टी घडत गेल्या त्या गोष्टी घडत गेल्या आज ते आपण तत्कालीन जे राजकारण आपण या ठिकाणी बघतोय की अनेक राजकीय पक्ष देशामध्ये, राष्ट्रीय पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत, फक्त आपल्याला या पक्षांच्या व्यवहारामध्ये फारसा काही बदल दिसत नाही. आम आदमी पार्टीचं म्हणणं होतं की आम्ही इतरांपेक्षा वेगळे आहोत, आम्ही आम्हाला वेगळ्या पद्धतीने या देशामध्ये राजकारण करायचं आहे. परंतु या मध्य घोटाळ्यानंतर तेही जे राजकीय पक्ष आहेत, इतर जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्या पंक्तीमध्ये त्या ठिकाणी येऊन बसले, त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना जेल झाली, या सगळ्या गोष्टी घडल्या त्या ठिकाणी. ही गोष्ट घडली. दुसऱ्या बाजूला दिल्ली शहराचा फार मोठा, दिल्ली शहर खूप मोठं, ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढ होते, खूप लोक रोजगाराच्या निमित्ताने दिल्लीमध्ये येत आहेत. आणि मग आपण बघितलं की दिल्लीमध्ये पाण्याच्या सुविधा, आरोग्याच्या सुविधा, शाळेच्या सुविधा, त्या ठिकाणी एक प्रदूषण दिल्लीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्यानंतर नदी, यमुना नदी आहे शेजारी, तिची काय अवस्था आहे. ह्या ज्या काही गोष्टी होत्या, ह्या ज्या काही गोष्टीमध्ये हात घालायला पाहिजे, या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं आम आदमी पार्टीच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून, ते त्या ठिकाणी करताना काही दिसलं नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर निश्चितपणे की भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, आम आदमी पार्टी यांचे जर जाहीरनामे तुम्ही या ठिकाणी बघितले, हे सर्वसाधारण सारखेच होते. याची रेवड्या म्हणून अवहेलना करणारे नरेंद्र मोदी, तेही सुद्धा या रेवडी प्रकरणामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून आले. आणि मग लाडकी बहीण योजना असेल, अन्य काही योजना असतील, मोफत प्रवास असेल, मोफत दर्शन असेल, अशा अनेक प्रकारच्या घोषणा या निवडणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या. त्यानंतर बजेटमध्ये 12 लाखापर्यंत कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाही, अशा प्रकारचा एक अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ती एक घोषणा या ठिकाणी करण्यात आली. अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. आणि ह्या प्रकारानंतर, या सगळ्या गोष्टीनंतर दिल्लीची निवडणूक अरविंद केजरीवालचा पक्ष, आम आदमी पार्टी, या निवडणुकीत पराभूत झाली. तर 2025च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाली. त्यांना 22 जागा मिळाल्या. मी सुरुवातीला सांगितलं की राजकीय उदय आणि राजकीय अस्त, मला असतं म्हणजे काही राजकारणातून संपले असं मला या ठिकाणी म्हणायचं नाही. परंतु जे काही प्रस्तावित राजकीय पक्ष आहे, त्यांचं जे कल्चर आहे राजकारणामध्ये, पैसे कमवा आणि निवडणुकीत पैसे द्या, निवडून या, सत्ता राबवा, हेच सर्व राजकीय पक्ष आपल्याला या ठिकाणी या देशामध्ये करताना आपल्याला दिसत आहे. फार मोठे प्रश्न आपल्या देशामध्ये निर्माण होणार. सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो बेरोजगारीचा आहे. लोकांना काम देणं, लोकांना सुविधा देणं, लोकांना आरोग्य देणं, लोकांना शिक्षण देणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहे. आणि ती एक मोठी संधी आम आदमी पक्षानं या माध्यमातून गमावली. आणि तेही इतर पक्षांच्या लाईनीमध्ये येऊन बसले. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय की राजकीय उदय आणि राजकीय अस्त हा जो अरविंद केजरीवालचा होताना आपल्या या ठिकाणी दिसतोय, तरी पण मला एक निश्चितपणे अपेक्षा आहे की अरविंद केजरीवाल हे बऱ्यापैकी उच्च शिक्षित आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत पण खूप चांगली आहे. त्याबद्दल काही वाद होण्याचं कारण नाही. परंतु काम करत असताना एक टीम लागते, एक संघटन लागतं, एक निस्पृह कार्यकर्त्यांची संघटना तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्यासाठी लागते. ती अरविंद केजरीवालकडे या ठिकाणी नाही आहे. ती भविष्यात त्यांना ती संघटना, चांगल्या कार्यकर्त्यांची संघटना त्या ठिकाणी उभी करावी लागेल. आणि निश्चितपणे मला वाटतं जनतेला परत एकदा ते जर सिद्ध करू शकले की नाही, माझ्याकडून झालेल्या चुका ह्या दुरुस्त करून मी पुन्हा आपल्यासमोर येत आहे, अजून भविष्यात काहीतरी मी चांगलं घडवण्याचं काम करीन, अशा पद्धतीनं जर आली तर निश्चितपणे त्यांना यश या ठिकाणी मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं. धन्यवाद.